ही थेट दृश्य आपण पाहतोय। हे आंदोलक अधिक तीव्र होत चाललेलं आहे। आता इथे घोषणाबाजी केली जाते आहे। थोड्या वेळापूर्वी काँग्रेस नेत्यांची धरपकड सुद्धा पोलिसांकडून करण्यात आलेली होती। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा या मागणीसाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे। महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी ही घोषणाबाजी केली जाते आहे। आपण पाहतोय कशा प्रकारे इथे घोषणाबाजी केली जाते आहे। वर्षा बंगला परिसर आहे। मुख्यमंत्री संकेत या संदर्भात अधिक माहिती देतील। संकेत, काय तिथले सध्याचे अपडेट? मी सध्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर उभा आहे। जे संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचं जे आंदोलन होतं काँग्रेस युवक काँग्रेसचं, ते गिरगाव चौपाटीवर घेण्यात आलं होतं। तिकडे काही आंदोलकांना आपण मी फ्रेम राहिलं सगळं आपण पाहतोय। सगळ्या आंदोलकांना पक्षावरती आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी आणि त्याला इथे डिटेन तर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सकाळपासून वर्षा बंगल्यावरती खूप जास्त कडक सिक्युरिटी होती, खूप जास्त पोलिसांचा इथे बंदोबस्त होता आणि अचानकपणे 5 ते 6 आंदोलक इथे आलेले आहेत आणि आता आपण त्यांना पाहतोय की पोलिसांनी त्यांना पोलिसांच्या व्हॅनमध्ये भरलेलं आहे आणि त्यांना आता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नेणार आहेत। जी, कोणत्या प्रमुख काय मागण्या होत्या? त्या मागण्यांसाठी युवक काँग्रेस इतकी आक्रमक झाली आहे? आता या आपण पाहतोय सध्या काँग्रेसच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची इथे धरपकड केली जाते आहे। पोलिसांकडून या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आंदोलन हे अधिक तीव्र होत चाललेलं आहे। घोषणाबाजी इथे सर्व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। मुंबईमध्ये हे काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसनं गनिमी काव्यानं वर्षा बंगला गाठण्याचं ठरवलं होतं आणि इथे वर्षावर हे आंदोलन केलं जात आहे आणि इथे आता नेत्यांची धरपकड सुद्धा केली जाते। डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय पोलीस संरक्षण डॉक्टर संपदा मुंडेसाठी कारवाई केली पाहिजे। आम्हाला आढळत आहे आपण पाहतोय इथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक केली जाते आहे। काहींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांना गाडीमध्ये बसवण्यात आलेलं आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी न्यायाची मागणी करण्यासाठी हे इथे सर्व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे। त्या महिला डॉक्टरला न्याय मिळाला पाहिजे असे फलक हातात घेऊन इथे घोषणाबाजी केली जाते आहे। जोरदार इथे आंदोलन केलं जात आहे आणि जोरदार घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते। वर्षा निवासस्थानी जाण्यापासून इथे या कार्यकर्त्यांना रोखण्यात आलेलं आहे। पोलीस कशा प्रकारे या कार्यकर्त्यांना अडवतायत तीही दृश्य आपण पाहतोय। मोठी झटापट कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये इथं गेल्या कित्येक वेळापासून सुरू आहे। गिरगाव चौपाटीवरून हे आंदोलन सुरू झालं होतं। काँग्रेसनं गनिमी काव्यानं वर्षावर हे आंदोलन केलं। मुंबईमध्ये हे काँग्रेसचं आंदोलन आपण पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट घेऊयात। संकेत वरक आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। संकेत, काय तिथले अपडेट? आत्ताच एक 5 ते 10 मिनिटापूर्वी इकडे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आले होते। खरं तर आपण पाहिलं तर 11:30ची वेळ होती आंदोलनाची। ती 1:30 वाजता तिकडे गिरगावला आंदोलन सुरू झालं होती। तिथे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। मधला काही काळ शांततेचा होता आणि अचानक एक गाडी थांबली आणि गाडीतून 4 ते 5 युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उतरले आणि ते वर्षा दिशेने कूच करू लागले। अर्थात सकाळपासून इथे पोलिसांची कडक सुरक्षा आहे। वर्षाचा जो एंट्री रोड आहे तिथे बॅरिकेडिंग झालेलं नाही म्हटलं तरी एक पोलिसांची बस उभी आहे। त्यामुळे सकाळपासून माध्यमांच्या कॅमेरा सुद्धा आतमध्ये वर्षाच्या जवळ जाऊ देत नव्हते। आपण बाहेर कॅमेरे लावलेले आणि अशाच ते युवक तिकडे आले
त्यांनी जसे पोस्टर्स बाहेर काढले, घोषणाबाजी सुरू झाली, पोलीस जमा झाले आणि पोलिसांनी सगळ्यांना रस्त्याच्या साईडला कडेला घेऊन गेले आणि आता पोलिसांच्या व्हॅन मध्ये टाकून जी. त्यांना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. सध्या त्या 4 ते 5 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले आहे. त्याच्यानंतर आता सुद्धा जर आपण व्हिज्युअल पाहिले असतील तर 2 ते 3 कार्यकर्ते उतरले होते. त्यांनाही आंदोलन करण्याची संधीच दिली नाही. पोलिसांनी आधीच त्यांना पकडलं आणि त्यांनाही आता चालत ठीक. मलबार हिल पोलीस स्टेशनच्या दिशेने संकेत, या आंदोलनाचे अपडेट्स वेळोवेळी असेच देत राहा. तुर्तास धन्यवाद. आपण